राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 2 तास खलबतं, उमेदवारांनी नाराजी नाट्यावर खल. नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपात गोंधळ, कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये बाचाबाची, भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मनसे मुंबईमध्ये 52 जागा लढवणार, मनसेकडून अजूनही उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. नवी मुंबई, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, नाशिकमध्ये युती तुटली. आतापर्यंत 7 महापालिकेत युतीला सुरुंग. राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला भाजपकडून 3 तिकीटं. नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत एक अतिरिक्त तिकीट. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं, तर अमरावतीमध्ये एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर गर्दी, पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेचं ठरलं. नागपूरमध्ये शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित. येत्या 16 जानेवारीला मुंबई मनपामध्ये महायुतीचाच महापौर दिसेल. भाजप नेत्या चित्रा वाघ यांना विश्वास. स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करण्यात आदित्य ठाकरेंना अपयश. वरळीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून एबी फॉर्म वॉर्ड क्रमांक 3 मधून लढणार. पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती संदर्भात अजून निर्णय नाही. उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची खलबतं. भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदेचे उमेदवार लढणार. शिवसेना म्हणून मिरवणारे आता भाजपच्या तुकड्यांवर. एकनाथ शिंदे यांना खासदार संजय राऊत यांचा टोला. संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक. भाजपने दगा दिल्याचा आठवले गटाचा आरोप. कार्यकर्त्यांनी भाजपचे बॅनर फाडले. अन्य पक्षांमधील बंडखोरीचा राष्ट्रवादीला फायदा. भाजपा ठाकरे गट मनसेतील बंडखोर राष्ट्रवादीच्या गळाला. अनेक उमेदवारांना राष्ट्रवादीनं दिली उमेदवारी. गुंड गजा मारणेची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. जयश्री मारणे बावधनमधून राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवार. भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा. मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना. पुतीन यांचं नोव्हगोराड इथे निवासस्थान युक्रेनकडून लक्ष. 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जियाचं निधन. ढाक्यात वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक. आयसीसीचा शेरा. 1 दोषांकही जमा.